Hello friends, how are you? Fine. Okay. This is the fifth lecture of topic study of animal type cockroach, and today we will discuss about next system, respiratory system of cockroach. Which system? Respiratory system of cockroach. And after this system, then we will discuss next system, excretory system of cockroach. Excretory system of cockroach. याचा अर्थ आज आत्ता या लेक्चरला आपण दोन छोट्या छोट्या सिस्टीम्स ज्याला आपण संस्था म्हणतो त्या अभ्यासणार आहोत. You people are studying in 11 सायन्स. तुम्ही इयत्ता 11वी सायन्स मध्ये असल्यामुळं अगदी डिटेल किंवा डेप्थ लेवल दोन्ही सिस्टीमची अत्यंत कमी आहे. थोरोली किंवा सरफेसली या सिस्टीम्स तुमच्या सिलेबस मध्ये इन्क्लूड केलेले आहेत. थोडक्यात बेसिकली तुम्हाला त्या सिस्टीमचं माहिती असावं या पद्धतीने या दोन छोट्या सिस्टीम तुमच्या सिलेबस मध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्या अँगल मधून या दोन्ही सिस्टीम थोडक्यामध्ये आपण समजून घ्यायचे. सो वी डिस्कस वन बाय वन. फर्स्ट फोकस ऑन रिस्पिरेटरी सिस्टीम ऑफ कॉकरोच. आता या ठिकाणी पहिल्यांदा रिस्पिरेशन म्हणजे काय नेमकेपणाने समजून घेतलं पाहिजे. Actually, respiration and breathing, these are two different words. दोन्ही वेगळे शब्द आहेत, वेगळ्या संकल्पना आहेत. ब्रीदिंग इज प्रायमरी स्टेप ऑफ रिस्पिरेशन. जे आपण श्वासोच्छवास करतो, ब्रीदिंग करतो, ती रिस्पिरेशनची एक स्टेप आहे. ऍक्च्युली रिस्पिरेशन is a cellular process up to the cell, tissue, blood level process that carry or exchange of gases takes place from atmospheres toward the body cell. बॉडीतल्या पेशी आणि बाहेरचा ऑक्सिजन किंवा कार्बन डायऑक्साइड इथपर्यंत डिटेल देवाणघेवाण होते. that detailed process is called as a respiration. आणि ब्रीदिंग म्हणजे काय? इन्स्पायर अँड इमिजिएटली एक्सपायर. हवा आत घेतली की लगेचच बाहेर टाकणं. फुफ्फुसापर्यंत हवा आत घेणं आणि लगेचच ती बाहेर टाकणं ही छोटी संकल्पना आहे. याला ब्रीदिंग असं म्हणतो किंवा श्वासोच्छवास असं म्हणतो. हा त्या दोन्हीतला मुख्य फरक आहे. हे अगोदर बेसिकली तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी समजून घेणं अपेक्षित आहे. मग आता या ठिकाणी कॉकरोचच्या बॉडीमध्ये रिस्पिरेशन प्रोसेस कशी होते? ॲटमॉस्फेरिक एअर किंवा ऑक्सिजन बॉडीमध्ये कसा घेतला जातो, बॉडीतल्या प्रत्येक पेशीला कसा पोहोचवला जातो आणि पुन्हा तिथून नको असलेलं बॉडीच्या बाहेर कसं फेकलं जातं, गॅसियस एक्सचेंज टेक्स प्लेस कशा पद्धतीनं केलं जातं, दॅट mechanism or process is called as a respiratory system of cockroach, and this is the rough diagrammatic representation of here this system. So with the help of this diagrammatic presentation we will discuss about respiratory system of cockroach. या आकृतीच्या सहाय्याने आपण समजून घ्यायचे. पहिल्यांदा आकृती व्यवस्थित समजून घेऊया. इथे एक छिद्र दाखवलेलं आहे, ओपनिंग. दिस ओपनिंग इज कॉल्ड एज ए स्पायरॅकल. याला आपण स्पायरॅकल असं म्हणतो. तिथून नंतर पुन्हा ही पोकळी आहे. पोकळीला ल्युमेन असं म्हटलं जातं. ही ट्यूब लाइक स्ट्रक्चर आहे, त्याच्या आतून ही पोकळी आहे, त्याला ल्युमेन असं म्हटलंय. ही जी ट्यूब आहे, ट्यूबच्या आतल्या बाजूने पेशींचा एक थर आहे, त्याला इपिथेलियल सेल असं म्हटलं जातं किंवा इपिथेलियम असं म्हटलं जातं. ही जी ट्यूब आहे
असते ट्रकी, तशी ही ट्रकी असेल. and this trachea divide and redivide into very small branches called as a tracheoles. ट्रकीच्या पुन्हा छोट्या छोट्या ब्रांचेस तयार होतात, याला ट्रकीओल्स असं म्हटलं जातं. आणि पुढच्या बाजूला इट इज फिल अप बाय फ्लुइड. पुढच्या बाजूला त्याच्यामध्ये एक पातळ द्रव्य असतो, ते फ्लुइड असं लिहिलेलं आहे. आणि हे मसल्स किंवा बॉडीतला जे काही टिश्यू पेशी असतील तिथपर्यंत या ट्रॅक्युअल्स गेलेले असतात. अशा पद्धतीनं ही डायग्राम रिस्पिरेटरी सिस्टीमला तुम्ही प्रेझेंट करणं अपेक्षित आहे. मग आता याच्या साहाय्यानं आपण 3 ते 4 मिनिटांमध्ये ही सिस्टीम एक्सप्लेन करू शकतो किंवा समजून घेऊ शकतो. ऍक्च्युली दिस रिस्पिरेटरी सिस्टीम is also called as a tracheal system. याला tracheal system सुद्धा म्हटलं जातं because it is related to trachea. श्वसन नलिकेच्या रिलेटेड संदर्भात ही संस्था काम करते, म्हणून त्याला tracheal system सुद्धा म्हणतात. It consists mostly 3 parts. याच्यामध्ये महत्त्वाचे 3 भाग येतात. मग यातला महत्त्वाचा पहिला भाग कोणता असेल? Here this spiracle. हा पहिला अत्यंत महत्त्वाचा पार्ट असेल स्पायरॅकल. Then second trachea. दुसरा पार्ट ट्रकी. And then third tracheoles. These 3 parts combines to form respiratory system of cockroach. हे 3 भाग अत्यंत महत्त्वाचा play important or vital role in respiration. अत्यंत महत्त्वाचा रोल करतात. हे 3 भाग महत्त्वाचे: स्पायरॅकल, ट्रकी and tracheoles. We see one by one. एक एक आपण समजून घेऊया. First about spiracle. Here spiracle is opening. ते छिद्र आहे. स्पायरॅकल हे बॉडीला असलेलं छिद्र आहे. हियर स्पायरॅकल्स आर 10 पेअर्स इन नंबर. त्याच्या 10 जोड्या असतात. आउट ऑफ these 10 पेअर 2 पेअर्स आर प्रेझेंट इन thoracic region ऑफ कॉकरोच बॉडी. कॉकरोचची बॉडी आपण कन्सिडर केली तर त्याचे 3 भाग पडतात. पहिलं हेड, नंतर थोरॅक्स, नंतर ॲबडॉमिन. त्यातलं थोरॅसिक रिजन जे आहे त्याच्यामध्ये 2 पेअर्स म्हणजे 2 जोडे असतील स्पायरॅकलच्या, आणि राहिलेल्या 8 पेअर्स, रिमेनिंग 8 पेअर्स ऑफ स्पायरॅकल प्रेझेंट इन ॲबडॉमिनल रिजन. मग नेमके स्पायरॅकल्स असतात कुठे? ऍक्च्युली दीज 10 पेअर्स ऑफ स्पायरॅकल प्रेझेंट ॲट व्हेंट्रोलॅटरल साइड. म्हणजे ही पुढची बाजू म्हणजे व्हेंट्रल, पण लॅटरल. व्हेंट्रलच्या लॅटरल म्हणजे इथं कडेला, कॉकरोचच्या बॉडीच्या कडेला. थोरॅसिक रिजन मध्ये 2 ओपनिंग असतील स्पायरॅकल, आणि ॲबडॉमिनला इकडं 8 पेअर्स असतील. या पद्धतीनं कडेला छिद्र असतात कॉकरोचच्या बॉडीला. तुम्ही बारकाईने निरीक्षण जर केलं प्रत्यक्ष कॉकरोच हातात घेऊन, तर ती छोटी छोटी सुईच्या टोकासारखी छिद्र तुम्हाला दिसतील. लाईक अवर स्किन. आपल्या त्वचेला जशी छोटी छिद्र दिसतात तशी इथं सुद्धा कॉकरोचच्या बॉडीला व्हेंट्रोलॅटरल साइडला दिसतील. थोरॅसिक रिजन मध्ये 2 पेअर्स, ॲबडॉमिनल रिजन मध्ये 8 पेअर्स. टोटल 10 पेअर्स ऑफ स्पायरॅकल्स मीन्स ओपनिंग आर प्रेझेंट. मग स्पायरॅकल काय करतं? व्हिच अलाउ atmospheric air into this tube-like structure called as a trachea. बाहेरची हवा ती आत घेतं, ॲटमॉस्फेरिक एंट्री करेल, आणि बाहेरची हवा म्हणजे त्याच्यामध्ये मोस्टली साहजिकच ऑक्सिजन असेल, तो इथं येईल आणि तो ऑक्सिजन असा पुढं 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 कॅरी केला जाईल.
हिअर दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट अबाउट स्पायरेकल. हे स्पायरेकलच्या बाबत बेसिकली माहिती असणं अपेक्षित आहे. द नेक्स्ट पार्ट ट्रकी. ट्रकी इज अ हॉलो म्हणजे पोकळ, ट्यूब लाईक स्ट्रक्चर, नॅरो निमुळत. इट इज इंटरनली लाइन्ड बाय इपिथेलियल सेल. पेशींचा आतून एक थर आहे. इट कन्सिस्ट ल्युमेन आतमध्ये पोकळे. दिस ट्यूब लाइक स्ट्रक्चर इज कॉल्ड एज अ ट्रकी. And here air is carried with the help of trachea. ट्रकीच्या साहाय्याने ह्या स्पायरेकल म्हणजे छिद्राद्वारा आत घेतलेला ऑक्सिजन तो पुढे वाहून नेला जाईल. Here there is no need of blood to carry oxygen towards the cell. आपल्या बॉडीत कशा पद्धतीने असतं पहा. जेव्हा हवेतला ऑक्सिजन आपण नाकावाटे फुफ्फुसामध्ये घेतो, तो फुफ्फुसामध्ये गेल्यानंतर ब्लड मध्ये मिक्स होतो आणि ब्लड मध्ये आरबीसी असतात, तांबड्या पेशी. त्याच्या आतमध्ये हिमोग्लोबिन असतं आणि आपण फुफ्फुसामध्ये घेतलेला ऑक्सिजन ब्लड मध्ये मिक्स झाल्यानंतर त्या हिमोग्लोबिनशी कंबाईन होतो आणि त्या हिमोग्लोबिनमुळे पूर्ण शरीरभर तो ऑक्सिजन फिरवला जातो, कॅरी केला जातो आणि बॉडीतल्या प्रत्येक पेशीला तो ऑक्सिजन पुरवला जातो. हे आपल्या बॉडीमध्ये. बट इन केस ऑफ कॉकरोच, कॉकरोच मध्ये असं नाही. इथं काय ब्लड वगैरे नाही. इथं डायरेक्ट नो नीड ऑफ ब्लड. ब्लडची या ठिकाणी गरज नाही. इथून ऑक्सिजन एंट्री केली या ट्यूब मार्फत पुढे आपोआप तो कॅरी होईल विथ द हेल्प ऑफ ट्रॅक्युल्स. and then these tracheole divide and redivide into number of branches like this. Suppose this is the trachea and these are the tracheoles. अशा ब्रांचेस तयार होतात, त्याला आपण ट्रॅक्युल्स असं म्हटलं जातं. and then next third part, tracheoles. Tracheoles are very small branches of trachea. ट्रकीच्याच पुढे पुन्हा फाईन ब्रांचेस तयार होतात, त्याला ट्रॅक्युल्स असं म्हटलं जातं. These are also very small, hollow, narrow, tube-like structure, very thin. या पद्धतीने या ब्रांचिंग ट्यूब्युल्स आहेत, त्याला ट्रॅक्युल्स असं म्हटलं जातं. आणि इथून आलेला हा ऑक्सिजन पुढे तो कॅरी होईल and mix into the fluid. इथं हे जे फ्लुइड आहे त्या फ्लुइड मध्ये मिक्स होईल. शेवटी इथं फ्लुइड आहे पहा, इथून आलेला ऑक्सिजन या फ्लुइड मध्ये मिक्स होईल. डायरेक्ट बॉडीतल्या पेशीमध्ये ऑक्सिजन जात नाही. इथं टोकामध्ये जो फ्लुइड आहे त्याच्यामध्ये तो ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन मिक्स होईल. and then with the help of this fluid here oxygen goes toward the body muscle. बॉडीचे जे काय मसल असतील त्याच्यामध्ये जे काय टिश्यू असतील, टिश्यू मध्ये ज्या काय पेशी म्हणजे सेल असतील, त्या पेशीपर्यंत हा ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. म्हणजे या पद्धतीनं पेशीपर्यंत ऑक्सिजन पुरवला जातो. पेशी तो ऑक्सिजन वापरतील. वापरल्यानंतर पेशी कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडतील. तो पुन्हा कार्बन डायऑक्साइड येईल and that can be expel out, same process. आणि कार्बन डायऑक्साइड पुन्हा बॉडीच्या बाहेर फेकून दिला जाईल. meaning here exchange of gases takes place in between atmosphere to body cell. बाहेरचा हवेतला ऑक्सिजन आणि बॉडीतल्या पेशी, कॉकरोचच्या बॉडीतल्या पेशी इथपर्यंत जे गॅसियस एक्सचेंज टेक्स प्लेस केलं जातं, that mechanism, that process is called as a respiratory system of cockroach. आणि त्याच्यामध्ये तीन भाग कोणते मी सांगितले. पहिला स्पायरेकल म्हणजे छिद्र, दुसरी ट्यूब म्हणजे ट्रकी आणि त्याच्या पुन्हा छोट्या छोट्या ट्यूब्स तयार होतात, त्याला काय म्हणायचं, ट्रॅक्युल्स. ह्या ट्रॅक्युल्स मार्फत इथं जे फ्लुइड आहे
या फ्लुइडच्या मदतीनं पेशीपर्यंत ऑक्सिजन पुरवला जातो. बॉडीतल्या प्रत्येक पेशीला तो ऑक्सिजन मिळतो आणि बॉडीतल्या प्रत्येक पेशीला ऑक्सिजन मिळाला की त्या पेशी एकदम एनर्जेटिक होतात, त्या त्यांचं उत्स्फूर्त काम करू लागतात. हेन्स हिअर दॅट ॲनिमल सर्वाइव्ह. आणि म्हणून तो प्राणी जगू शकतो. ऑक्सिजन जगण्यासाठी फार महत्वाचा आहे आणि म्हणून गॅसियस एक्सचेंज होणं महत्वाचं आहे. ऑक्सिजन पुरवला जातो आणि बॉडीतला नको असणारा कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकून दिला जातो. ही प्रोसेस होणं महत्वाचं आहे. याच प्रोसेसला रिस्पिरेटरी सिस्टीम ऑफ कॉकरोच असं म्हटलं जातं. आर यू गेटिंग दिस? द नेक्स्ट एक्सक्रीटरी सिस्टीम. ऍक्च्युली ही डायग्राम कोणाची आहे? तर डायजेस्टिव्ह सिस्टीमची आहे. ही डायग्राम या सिस्टीम मध्ये काढणं अपेक्षित नाही. ही डायग्राम एक्सक्रीटरी सिस्टीमला लागू नाही. ही डायग्राम कोणाची आहे? डायजेस्टिव्ह सिस्टीमची आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, मग मी इथं का डायग्राम काढली? तर तुम्हाला कळावं, आठवावं, कालच्या लेक्चरला आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम शिकलो आणि या एक्सक्रीटरी सिस्टीमचा महत्वाचा पार्ट कोणता असेल? माल्फिगेन ट्यूब्युल्स. मग माल्फिगेन ट्यूब्युल्स नेमक्या कुठं असतात, कशा दिसतात, ते पुन्हा तुमच्या मेमरीला रिकॉल होणं गरजेचं आहे, आठवणं गरजेचं आहे. कदाचित गोंधळ होऊ शकतो. या ट्यूब्सला सुद्धा तुम्ही माल्फिगेन ट्यूब्युल म्हणू शकता. ऍक्च्युली या कोण आहेत? हिपॅटिक शिकी. याला काय म्हणायचं? माल्फिगेन ट्यूब्युल्स. अँड ऍक्च्युली दिस माल्फिगेन ट्यूब्युल्स प्ले इम्पॉर्टंट रोल इन एक्सक्रीशन. कॉकरोचच्या बॉडीमध्ये, शरीरामध्ये नको असणारे पदार्थ जे तयार होतात ते बॉडीच्या बाहेर फेकून देणं गरजेचं आहे. नको असणारे पदार्थ शरीरामध्ये जे तयार होतात ते फेकून देण्याच्या प्रक्रियेला, प्रोसेसला एक्सक्रीटरी सिस्टीम असं म्हटलं जातं. आणि एक्सक्रीटरी सिस्टीम मध्ये कॉकरोचच्या बॉडीमध्ये अत्यंत महत्वाचा एकच पार्ट आहे, तो म्हणजे माल्फिगेन ट्यूब्युल्स. आणि त्या नेमक्या कुठं असतात, कशा दिसतात, हे तुम्हाला कळावं, समजावं म्हणून ही डायग्राम काढली. हे इथं तुम्ही समजून घेणं अपेक्षित आहे. इज इट क्लिअर अबाउट माल्फिगेन ट्यूब्युल्स? ओके. हिअर अगेन लिसन अबाउट व्हॉट इज मीन बाय एक्सक्रीशन. एक्सक्रीशन म्हणजे काय? कलेक्शन म्हणजे गोळा करणं, सेपरेशन जे काय मटेरियल गोळा केलंय त्यातलं, जसं की आपण समजा तांदूळ घेतले, आपल्याला भात करायचा आहे. तांदूळ घेतल्यानंतर काय करणार आपण? ते निवडणार, त्यात खडे वगैरे असतील ते बाजूला काढणार आणि मग तो आपण भात शिजवतो. अगदी त्या पद्धतीने बॉडी मधलं सगळं जे काय बॉडी फ्लुइड आहे, पातळ द्रव्य आहे, तो घेतला जातो आणि त्यातनं शरीराला जे नको आहे, जे जादा झालंय, जे तसंच शरीरामध्ये राहिलं तर इन्फेक्शन होईल, टॉक्झिसिटी वाढेल, पॉइझन बॉडीमध्ये तयार होईल, इट लीड्स टू डेथ, आपला मृत्यू होईल. म्हणजे शरीरामध्ये जादा झालेले पदार्थ, शरीराला नको असणारे पदार्थ ते अगोदर सेपरेट करावे लागतील. म्हणजे कलेक्शन, सेपरेशन अँड देन इलिमिनेशन, आणि मग ते फेकून देणं. म्हणजे शरीरामध्ये जादा झालेले नको असलेले पदार्थ बाजूला काढायचे आणि मग ते बॉडीच्या बाहेर फेकून द्यायचे. दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज ए एक्सक्रीटरी सिस्टीम ऑफ कॉकरोच. अँड दिस फंक्शन इज अंडर द कंट्रोल ऑफ हिअर माल्फिगेन ट्यूब्युल्स. हे महत्वाचं कार्य माल्फिगेन ट्यूब्युल करताना आपल्याला दिसून येईल. मग माल्फिगेन ट्यूब्युलच्या बाबत आपण बेसिक समजून घेणं गरजेचं आहे. दीज आर व्हेरी स्मॉल थ्रेड लाईक, धाग्यासारख्या. दीज आर व्हेरी स्मॉल थ्रेड लाईक
येलो इन कलर, पिवळ्या रंगाचे आहेत. हिअर नियर अबाउट 150 इन नंबर, जवळजवळ 150 पर्यंतची संख्या असते. 150 एवढी त्यांची संख्या असते. म्हणजे व्हेरी स्मॉल, थ्रेड लाईक, येलो इन कलर, नियर अबाउट 150 इन नंबर, प्रेझेंट इन बिटवीन मिडगट अँड हाइंडगट. हा मिडगट आहे डायजेस्टिव्ह सिस्टीमचा, हा हाइंडगट आहे. त्या दोघांच्या बरोबर मध्ये ह्या थ्रेड लाईक स्ट्रक्चर कॉल्ड एज ए माल्फिगियन ट्यूब्युल्स. मग ही माल्फिगियन ट्यूब्युल्स मी इकडे अशी काढली. हिअर याच माल्फिगियन ट्यूब्युलचं मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर पाहिलं तर ते या पद्धतीने दिसेल, असं असेल. and internally it is lined by glandular cells. आतनं पेशी असतात. तो जरी धाग्यासारखा दिसला तरी त्याच्या आतमध्ये ग्लँड्युलर इपिथेलियल सेल असतं. and मायक्रोव्हिलाय, मायक्रोव्हिलाय म्हणजे समजा पेशी अशा असतील तर त्याच्यामध्ये असं मायटोकॉन्ड्रिया असतं. म्हणजे त्या पेशीला एनर्जी देण्यासाठी आतमध्ये मायटोकॉन्ड्रिया असतील आणि त्या पेशींना अशा पद्धतीने ब्रश लाईक बॉर्डर असेल, याला मायक्रोव्हिलाय असं म्हटलं जातं. या पद्धतीच्या पेशी ह्या धाग्यामध्ये असतील, माल्फिगियन ट्यूब्युल मध्ये असतील. मग अशा या थ्रेड लाईक स्ट्रक्चर माल्फिगियन ट्यूब्युलची रचना असलेली आपल्याला दिसून येईल. And these Malpighian tubules are freely lies in xylem. ही कॉकरोचची बॉडी आहे. कॉकरोचच्या बॉडीमध्ये, बॉडी कॅव्हिटी मध्ये ह्या माल्फिगियन ट्यूब्युल फ्रीली दिसतील. मग काय करतील? हिअर इट ऍब्सॉर्ब बॉडी फ्लुइड. कॉकरोचच्या बॉडी मधलं जे फ्लुइड आहे, हिमोलिम्फ आहे, त्याचं जे ब्लड आहे, ते ब्लड ह्या थ्रेड लाईक स्ट्रक्चर काय करतील? ऍब्सॉर्ब करतील. पण सगळंच करणार नाहीत. मग काय करतील? दोज सबस्टन्सेस व्हिच आर एक्सेस इन बॉडी ऑफ कॉकरोच. कॉकरोचच्या शरीरामध्ये कारण नसताना जादा पदार्थ झालेत. कॉकरोचच्या शरीरामध्ये कदाचित मे कॉज इन्फेक्शन, कॉकरोचच्या शरीराला त्रास देतील. जे नको आहेत, जे जादा झालेले आहेत, अनवॉन्टेड सबस्टन्सेस दॅट कॅन बी सिलेक्ट अँड देन ऍब्सॉर्ब. बॉडी फ्लुइड मधले जादा झालेले नको असणारे पदार्थ हे कोण? माल्फिगियन ट्यूब्युल ऍब्सॉर्ब करेल, शोषून घेईल. अँड कन्व्हर्ट इट इनटू युरिक ऍसिड. त्याचं रूपांतर युरिक ऍसिड मध्ये करेल आणि युरिक ऍसिड मध्ये रूपांतर केल्यानंतर कॅरी टुवर्ड्स द इलियम. इलियम, कोलॉन अँड रेक्टम हे शेवटचे पार्ट आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये शिकलो. ह्या इलियम पर्यंत ह्या माल्फिगियन ट्यूब्युल्स युरिक ऍसिड आणतील. कसं आणतील युरिक ऍसिड? पुन्हा एकदा सांगतो. ह्या बॉडी मधलं बॉडी फ्लुइड म्हणजे हिमोलिम्फ आहे, त्यातलं एक्सेस अनवॉन्टेड सबस्टन्सेस ऍब्सॉर्ब विथ द हेल्प ऑफ माल्फिगियन ट्यूब्युल and convert it into uric acid, and then this uric acid carry towards the next part, ileum, and then that cockroach eliminate uric acid from body. कॉकरोच हा इन्सेक्ट आहे, कीटक आहे. त्याचं युरिन कोणत्या स्वरूपात असतं? युरिक ऍसिडच्या स्वरूपात असतं. आणि म्हणून कॉकरोचला काय म्हटलं जातं? युरिओटेलिक ॲनिमल. काय म्हटलं जातं? युरिओटेलिक ॲनिमल. कारण तो काय करतो? युरिक ऍसिड बॉडीच्या बाहेर फेकून देतो. युरिकोटेलिक ॲनिमल, युरिक ऍसिड तो फेकून देतो. आणि इथं बॉडीच्या बाहेर नको असलेले पदार्थ म्हणजे युरिक ऍसिड बॉडीच्या बाहेर तो फेकून देतो. याचा अर्थ
बॉडीमध्ये जादा झालेलं नको असलेलं बॉडीच्या बाहेर फेकून देतो इन द फॉर्म ऑफ युरिक ऍसिड. दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज ए excretory system of cockroach. I hope you people understand about today's two very small systems. First one is respiratory system and second one is excretory system of cockroach. Are you getting this? Is it clear? Okay. Thank you.